हॅलो नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आज आपण काठपदर साडीपासून सुंदर असा वन पीस रेडी केलेला आहे। तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल आणि हा ड्रेस गेलेला पण आहे, म्हणजे कस्टमरचा होता, कस्टमरला दिलेला आहे। त्यांना अतिशय छान बसलेला हा ड्रेस, त्याचा फोटो सुद्धा मी पुढे तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर बघू शकता इथे साडी एकदम छान अशी सिल्कची साडी होती, काठपदर साडी, आणि काठ वेगळं, पदर वेगळा आणि आतला भाग वेगळा होता। तर पदराचा भागाचा आपण कसा उपयोग केलेला आहे आणि किती सुंदर दिसत आहे ड्रेस, बघू शकताय तुम्ही व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे। आणि याची बाही जी आहे तर ती पफ बाही आपण केलेली आहे, पूर्ण फुगा बाही दिलेली आहे, त्यामुळे आणखीनच लुक छान आलेला आहे। पुढचा गळा जो आहे तर तो पंचकोनी गळा केलेला आहे। आणि पदराचा जो भाग होता तर त्याच्यामध्ये हे जे लाइनिंग आलेली आहेत तर त्या आडव्या लाइनिंग होत्या, आपण कटिंग करत असताना त्या उभ्या अशा घेतलेल्या आहेत, त्यामुळे आणखीनच लुक छान आलेला आहे। तर मैत्रिणींनो, हा जर ड्रेस कसा स्टिच करायचा हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण व्हिडिओ पहा, तुम्हाला सुद्धा कटिंग आणि स्टिचिंग जमणार आहे, घरच्या घरी तुम्ही सुद्धा कटिंग स्टिचिंग करू शकणार आहे। तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया वेळ न घालवता। तर इथे बघू शकता साडी तुम्हाला मी अगोदर दाखवून घेते कशा प्रकारची आहे, पूर्ण प्लेन आहे। आणि ह्या बघा लाइनिंग जे आहेत तर ते आडवे आहेत, आपण नंतर उभे घेणार आहोत। तर या साडीपासून आपण पूर्ण ड्रेस शिवणार आहोत। तर इथे क्रेपचं कापड घेतलेलं आहे मी 4 मीटर, आणि कॉटनचं आहे तर ते जांभळं घेतलेलं आहे, 1 मीटरचं कापड घेतलेलं आहे। तर इथे बघू शकता सुरुवातीला कॉटनचे कापड, वरची आपण जे चोली पार्ट आहे तर त्याची कटिंग करणार आहोत। तर जेवढी रुंदी आहे आपल्या ड्रेसची 8 इंच आहे, 8 चौक 32, म्हणजे 32 साईजचा हा ड्रेस आहे। तर 32 साईज आणि त्याच्या पुढे 2 इंच शिलाई मार्जिन असं कापड घेतलेलं आहे मी, आणि 4 फोल्ड करून घेऊन कटिंग करून घेतलेलं आहे। तर इथे बघू शकता खालच्या बाजूने सरळ करून घेतलेलं आहे अगोदर कापड जे आहे। तर आता त्याच्यानंतर गळा वगैरे आपण टाकून घेणार आहोत। पूर्ण उंची घ्यायची आहे अगोदर आपल्याला। तर पूर्ण उंची आहे 50 इंच, तर त्यातून आपल्याला वरची 13 इंच उंची घ्यायची आहे। तर 13 इंच उंची घेऊन आपल्याला 1 इंच त्यामध्ये प्लस करायचं आहे। आणि शोल्डर जे आहे तर ते 5.5 इंच शोल्डर घेतले मी। 32 साईजचा हा जो आहे तर तो ड्रेस आहे, शोल्डर 5.5 घेतले, आणि मुंडा उंची जी आहे तर ती 6 इंच घेतली। 8 इंच शिलाई, छातीचं माप, शिलाई मार्जिन पुढे 2 इंच। आता इथे छातीचं माप जे आहे तर ते 7.5, पुढे 1 इंच शिलाई मार्जिन, आणि 1 इंच आपल्याला टक्ससाठी, आणि इथे 1 इंचावरती मुंड्याची गोलाई देऊन घेतलेली आहे। 5.5 इंचावरती आपलं जो आहे तर तो मागचा आणि पुढचा दोन्ही गळे 5.5 इंचाचे आपल्याला करायचे आहेत। तर इथे बघू शकताय पंचकोनी असा आकार दिलेला आहे पुढच्या गळ्याला। आणि आता हे सगळं कट करून घ्यायचं आहे आपल्याला। आता पूर्ण कट करून झाल्याच्या नंतर एक भाग तेवढा बाजूला काढून घ्यायचा आहे गळ्याचा, आणि गळा कट करून घेणार आहोत आपण। तर पुढचा गळा आहे असा इथे कट करून घेणार आहे मी। आता पाठीमागचा गळा जो आहे तर तो इथे आखून घ्यायचा आहे, गोल असा राऊंड गळा घ्यायचा आहे आपल्याला, आणि राऊंड करून मी इथे कट करून घेते। अर्धे इंचावरती राऊंड दिलेला होता आपण। प्रत्येक वेळेला व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये माहिती सांगण्याचा प्रयत्न करत असते मैत्रिणींनो, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत चला। छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्स असतात आपल्या व्हिडिओमध्ये, ज्या की तुम्हाला शिकायला मिळतात। तर इथे बघू शकता आडव्या ज्या आहेत त्या ज्यामध्ये पट्ट्या आलेल्या त्या आपण अशा प्रकारे उभ्या टाकून घेणार आहोत, आणि उभ्यावरतीच आपण जे आहे तर ते कटिंग करणार आहोत। तर उभ्या टाकल्यामुळे थोडासा लुक ड्रेसला आणखीनच छान येणार आहे। बघा 4 फोल्डमध्ये मी टाकून घेतलेली होती ही घडी जी होती तर ती पदराची, आणि याच्यावरून आपण कट करून घेतलेला आहे। दोन्ही मागची आणि पुढची दोन्ही बाजू ज्या आहेत तर त्या इथं वरच्या साईडच्या कट करून झालेल्या आहेत। गळ्याचं कटिंग आत्ता नाही करणार, आपण स्टिचिंग करत असताना गळ्याचं कटिंग करून घ्यायचं आहे। तर आता याच्यानंतर आपल्याला बघा आता हे माप घ्यायचंय कमरेचं किती आहे। आता कमरेचं माप जेवढं आहे त्याच्यापेक्षा आपल्याला 4 पट, म्हणजे 4 पट आपल्याला खालचा घेर जो असतो तो 4 पट घ्यायचा असतो।
तर मी तेच मोजून घेते. इथं जवळजवळ 10 ते 11 इंच कमरेचं पूर्ण शिलाई मार्जिन सहित माप झालेलं होतं. त्याच्या डबल आपल्याला म्हणजे आता समजा 10 इंच जर असेल शिलाई मार्जिन सहित तर 10 चोक 40 इंच आपल्याला पूर्ण घेरा घ्यायचा असतो. पुढचा 40 इंच, मागचा 40 इंच असं आपल्याला पूर्ण घेर काढून घ्यायचा असतो. आता तोच घेर मी इथं काढून घेते. एक्स्ट्राचा पार्ट कट करून घ्यायचा आहे आणि एक्स्ट्राच्या पार्टमधून आपल्याला बाही कट करून घ्यायची. इथं साडी थोडीशी जास्त एक्स्ट्राची उरते कारण ब्लाऊज पीससुद्धा या साडीमध्ये होता आणि ब्लाऊज पीस कट केलेला नव्हता. तर त्यामुळे थोडीशी साडी एक्स्ट्रा दिसत असेल तुम्हाला. घेरसुद्धा या ड्रेसचा भरपूर असा झालेला आहे. मी तुम्हाला दाखवणार आहे पुढं. तर इथं बघा एक्स्ट्राची कट करून घेतली आहे साडी आणि जेवढी साडी होती त्याची आता मी घडी घालून घेते. 4 फोल्डमध्ये 4 त्याच्या परत आणखी एक फोल्ड करून घेणार आहे म्हणजे कटिंगसाठी थोडंसं सोपं जाईल. बघा मोजून बघते की ते तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मेजरमेंट आहे का नाही ते आणि तशाच प्रकारे मेजरमेंट घ्यायचं आहे आपल्याला. तर इथे बघा मी फोल्ड करून घेतली आणि आता आपल्याला कटिंग करायचं खालच्या बाजूचं. बघा खालचा पूर्ण घेर. तर आता घेर आपल्याला उंची जी आहे पूर्ण उंची आहे तर ती 50 इंच उंची आहे वर शोल्डरपासून. तर 50 अधिक 1 आता बघा इथं वरची आपल्याला 13 इंच सोडायची. बघा इथं मी 13 इंचावरती चॉकने मार्किंग करून घेतलं आणि त्यापेक्षा 1 इंच आपल्याला वाढवून घ्यायचं आहे. जेवढं झालेलं तेवढं म्हणजे शिलाई मार्जिनसाठी 1 इंच वाढवून घ्यायचे. तर इथं बघू शकता वरचा जो काठ आहे तर तो तेवढा काठ निघालेला आहे आणि हे आहे तर ते घेरा आहे. खालचा घेरा 51 इंच वगैरे असं घ्यावा लागतो वरच्या सहित धरून. मग आता वरचं 13 इंच आपण कट करायचा आणि जेवढा घेर येईल तेवढा घ्यायचा. त्याच्यानंतर आता बघा हे अस्तर घेतलेलं आहे मी. अस्तरला हे बघा 2 डबल फोल्ड आहे हे अस्तर आणि डबल फोल्ड आहे असताना आपल्याला याला त्रिकोणमध्ये टाकून घ्यायचं आहे. आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये अंब्रेला कटिंगसाठी जसं टाकतो त्याप्रमाणे हे बघा अशा प्रकारे मी त्रिकोण असा करून घेतलेला आहे. आता या त्रिकोणावरतीच आपल्याला कट करून घ्यायचे जेणेकरून आपल्या पोटावरती जास्त जाड असं दिसू नये. यामुळे आपण अशा प्रकारे कटिंग करत असतो अस्तरचं. तर इकडे 1 इंच, इकडे पलीकडे दोन्ही बाजूला अस्तरची वरची बाजू 1-1 इंच सोडायची आणि तिथून 13 इंच वर सोडून आपल्याला खाली घेर काढून घ्यायचा आहे. आता घेर किती काढून घ्यायचा तर घेर घेत असताना वरचं 13 इंच सोडायचं आणि खालीपर्यंत आता 50 इंच आहे तर 50 मधून आपल्याला 4 ते 5 इंच कमी करून घ्यायचं आहे. तर जवळजवळ 45 इंचाचा हे बघा घेर येतोय म्हणजे वरपासून 45 इंच येणार आहे. तर इथं मी 13 वरती जिथे वरून मार्किंग केलेलं आहे तिथं 13 वरती ठेवलेलं आहे आणि तिथून मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला. तर अशा प्रकारे खालचा सुद्धा घेर आपला तयार झालेला आहे. एकदम छान असं व्यवस्थित कटिंग करून घेतलेलं आहे. तर एक्स्ट्रा थोडासा पार्ट झालेला होता बघा घेऱ्याचा तेवढा सुद्धा मी इथं कट करून घेतला आहे. अंब्रेलाचं कटिंग अगदी छान असं कटिंग झाले. तर हे बघा हे स्ट्रेचेबल असतं त्यामुळे आपल्याला वरचा भाग अर्ध्या इंचानं कमी ठेवावा लागतो वरच्या भागापेक्षा. तर आता इथं आपल्याला बाही कट करून घ्यायची आहे. बाही जी आहे तर ती आपल्याला चुन्याची बाही म्हणजेच आपण फुगा बाही घेतलेली आहे इथं. तर जेवढी बाही करायची आहे तेवढं मी इथं कट करून घेते. आधी काठ मोजून घेतलं 3 ते 3.5 इंच काठ आणि काठ सोडून आपल्याला बाही किती घ्यायची आहे. आता जर 9.5 जर बाही असेल तर 3.5 इंचाची बाहीचं काठाचं सोडून द्यायचं आणि वरती किती 6-6.5 इंच शिलाई मार्जिन सहित आपल्याला धरून घ्यावं लागतं आणि फुगा येण्यासाठी वरती आणखी 1 ते 2 इंच आपण वरती वाढवून घेत असतो. तर इथे बघा मी आता ठेवून दाखवते. आता पूर्ण उंची 9.5 आहे. 9.5 मध्ये 1 इंच मिळवलं तर 10.5 होतं. त्यामध्ये आपण नॉर्मली बाही इथं कट करून घ्यायची आहे बघू शकताय. तर पलीकडच्या बाजूने आपल्याला चुन्यासाठी भाग सोडून द्यायचा आहे. तर इथं मी आता ही नॉर्मल बाहीचं कटिंग तुम्हाला इथं मार्किंग दाखवली. तर फुगा बाहीचं मार्किंग बघा इकडच्या बाजून दाखवते. तर फुगा बाही करत असताना इकडं 3 ते 4 इंच सोडलं आता आणि तिथून पुढं मग बाहीचं मेजरमेंट आपल्याला घ्यायचं आहे 3 ते 4 इंच सोडून. बघा तर व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल वरती बघा 2 ते 2.5 इंच
वर घेतलेला आहे, म्हणजे फुगा व्यवस्थित दिसावा यासाठी। तर बाहीवरून तुम्हाला लक्षात येत असेल, हे बघा इथे छोटे छोटे कट्स मारून घेते मी, म्हणजे इथपर्यंत आपल्याला चुन्या घेता येतील। आणि कटच्या पुढून आपली मेन बाही सुरू झालेली आहे। तर हे बघा अशा प्रकारे काठसुद्धा आपल्याला येणार आहे। तर आता बाहीचं सुद्धा आपलं कटिंग करून झालेलं आहे, पूर्ण ड्रेस कट करून झालेला आहे। याच्यानंतर आता आपण मशीनवरती हे बघा अशा प्रकारे बाही सुरुवातीपासून बाही घेऊया। तर जिथं आपण कट मारले होते तिथून चुन्या घेतलेल्या आहेत। आता वरच्या एका बाजूला आणि खालच्या एका बाजूला अशा करून घेतलेल्या आहेत चुन्या आपल्याला। यामुळे फुगा जो आहे बाहीचा तर अतिशय छान असा पडतो, इथं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल। तर त्याच्यानंतर आपल्याला इथं काट जॉईंट करून घ्यायचं आहे। त्यासाठी बघा उलट बाजूने आपल्याला काट जॉईंट करून घ्यायचं आहे। एक बाजू उलट सुलटवर सुलट बाजू येत असते। आणि आता इथं मी खालच्या बाजूने काठच वापरते, कारण काठ एक्स्ट्राचं होतं माझ्याकडे। तुमच्याकडे जर काठ नसेल तर तुम्ही इथं साडीचा कपडा वापरू शकता किंवा अस्तरचा कपडाही इथं वापरू शकता। तर अशा प्रकारे बघा इथं मी बाहीला काठ जॉईंट करून घेतलेला आहे, सुलट बाजूने घेऊन त्याच्यावरती दाबटीप मारले। आणि आता सुलट बाजूवरच दुसरं कापड घेतले मी काठाचंच। तुमच्याकडे काठ नसेल तर सांगते की अस्तरचं वापरलं तरी चालेल। त्याच्यानंतर त्याला दाबटीप टाकून घेतली आणि आता सुलट बाजूने आपण पलटी मारून घेतली आहे बघा। आणि सुलट बाजूने पलटी मारून घेण्याच्या अगोदर मी खालच्या बाजूने फोल्ड करून घेते काठ जे आहे ते, त्यामुळे व्यवस्थित हे बघा अशा प्रकारे आपल्याला फोल्ड करून टीप मारता येईल। तर अशा पद्धतीने पफ बाही जी आहे तर ती ब्लाउजला सुद्धा आपण अशीच शिवत असतो। तर काठ असल्यामुळे आपल्याला असं स्टिच करता येतं। काठ नसेल तर आपण खालच्या आतल्या बाजूने अस्तर किंवा साडीचं कापड वापरायचं आहे। तर दोन्ही बाह्या ज्या आहेत तर मी इथे स्टिच करून घेतलेल्या आहेत। छान असा पफ आलेला आहे। तुम्हाला सुद्धा अशाच प्रकारे स्टिच करायचं आहे। आणि काही अडचण येत असेल तर तसं तुम्ही मला कमेंट करत चला, तुमच्या ज्या अडचणी आहेत तर ते मी सोडवण्याचा प्रयत्न करत जाईन। त्याच्यानंतर आपण पुढचा भाग इथे घेतलेला आहे आणि पुढच्या भागाचं गळ्याचं कटिंग करून घेतलेलं आहे। आणि गळ्याचं कटिंग केल्यानंतर गळा जो आहे तर तो आपल्याला आता स्टिच करून घ्यायचा आहे। गळ्याच्या भोवती आपल्याला 2 रेषेचं अंतर सोडून आपल्याला इथे स्टिचिंग करून घ्यायचं आहे। इथं गळा आहे तो मी पंचकोनी घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या चॉईसनुसार गळा घेऊ शकताय। तुम्हाला म्हणजे कुठला गळा घ्यायचा, राऊंड घ्यायचा, पंचकोनी किंवा पान गळा, तुमच्या आवडीनुसार इथं गळा तुम्ही चेंज करू शकता। तर इथं बघू शकता गळा मी स्टिच केला आहे आणि एक्स्ट्राचं कापड आहे तर ते कट करून घेते आणि छोटे छोटे कट्स मारून घेते। नेहमीप्रमाणे आपण जसं गळ्याला कट्स मारून गळा पलटी करतो त्याप्रमाणे आपल्याला इथं पण गळा पलटी करून घ्यायचा आहे। आता गळा पलटी केल्याच्या नंतर अस्तरवरती मी अगोदर एक टीप मारून घेते, त्यामुळे गळ्याला फिनिशिंग छान येणार आहे। तर मैत्रिणींनो, या अगोदर सुद्धा मी बऱ्याच प्रकारचे ड्रेसेस कटिंग आणि स्टिचिंगचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत। तर ते सुद्धा तुम्ही पाहिले नसतील तर हा व्हिडिओ झाल्याच्या नंतर वेळात वेळ काढून तुम्ही पाहू शकता। कॉटनचा साडीचा ड्रेस आहे, एकदम आहेरात भेटलेल्या साडीचा ड्रेस अतिशय सुंदर झालेला आहे। त्याच्यानंतर काठपदर साडींचे ड्रेस आहेत, नेटच्या साड्यांचे ड्रेस आहेत, पार्टीवेअर साड्यांचे ड्रेसेस आहेत। तर ते तुम्ही पाहिले तर नसतील तर पाहून घ्या। आणि ब्लाउजचे कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत। भरपूर सारे व्हिडिओज आहेत, पेपर कटिंग आहे, स्लीव्ज कटिंग आहेत। त्यानंतर आपण असे उरलेल्या तुकड्यांमधून काही DIY करू शकतो याचे सुद्धा व्हिडिओज आपल्या चॅनलवरती येत असतात। टाकाऊपासून टिकाऊ त्याला आपण म्हणू शकतो, म्हणजे जे आपण शिलाई काम करून उरलेले जे कतरण असतात गळ्यातले वगैरे, गळा कट करून वगैरे, तर त्यांच्यापासून आपण वेगवेगळे DIYs करू शकतो। त्यांचे व्हिडिओज खूप सारे आहेत, तर ते पाहिले नसतील तर एकदा प्लेलिस्ट चेक करून घ्या प्रत्येकांची, तुम्हाला सुद्धा नवीन घरात बसून काहीतरी नवीन शिकता येईल। तर इथे बघू शकता तुम्हाला बोलत बोलत मी इथं संपूर्ण स्टिचिंग करून घेतले। त्याच्यानंतर आता मध्यावरती फोल्ड करून आपल्याला टक्स मारून घ्यायचा आहे। वरती उभा 4 इंचाचा टक्स मी इथे मारून घेतलेला आहे। पाठीमागच्या बाजूला सुद्धा आपण असे स्टिच करायचं आहे आणि असेच टक्स मारून घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर आता
कंबरेचा भाग मोजून घेतलेला आहे किती झालेला तेवढा, आणि तेवढंच आता आपल्याला इथे चुन्या मारून घ्यायच्या आहेत. तर सुरुवातीला आपण 2 ते 2.5 इंच चुन्या मारत असताना सोडत असतो. 2 ते 2.5 इंच कपडा सोडल्याच्या नंतर पुढे संपूर्ण आपल्याला अर्ध्या इंचाच्या अशा प्रकारे चुन्या मारून घ्यायच्या आहेत. एखादी चुनी जर कमी पडलीच तर एखादी चुनी उसवून घ्यायची, जास्त झाली तर डबल मारून घ्यायची. तर आता इथे बघा जशा चुन्या मारल्यात तशाच आपण अस्तर आपलं जे वरचा भाग स्टिच केलेला होता तसाच मी इथे स्टिच करून घेते. व्यवस्थित व्हिडिओकडे लक्ष द्या, तुम्ही माझ्या बोलण्याकडे पण लक्ष द्या आणि व्हिडिओकडे पण लक्ष द्या, कारण काय होतं त्यामुळे तुम्हाला लवकर लक्षात येतं. तर आता इथं बघा सुलटवर सुलट बाजू ठेवून मी अशा प्रकारे स्टिच केलेलं आहे. सुलटवर सुलटच ठेवायचं आहे, म्हणजे आत दोन्ही सुलट बाजू आत आल्या पाहिजेत. आता याच्यानंतर अस्तर जोडायचं आहे आपल्याला. अस्तर अगोदर जोडलेलं नाही, कारण मधली जी टीप आहे तर ती आता ही शिलाई न दिसण्यासाठी आपण अशा प्रकारे अस्तर जॉईंट करत असतो. तर अस्तर इथे घेतलेलं आहे आणि अस्तर घेऊन बघा मी वरच्याच बाजूने अस्तर ठेवलेलं आहे, आपल्या वरच्या भागाच्या वरच्या बाजूने, आणि हे अस्तर आता इथे टीप मारून घ्यायची आहे. दोन्ही वेळेला मी अशीच डबल टिप मारून घेते. आणि आता अस्तर थोडंसं एक्स्ट्रा जर झालंच, क्रॉस असतं त्यामुळे थोडंसं किंचित जरी एक्स्ट्रा झालं तर एखादी चुनी मध्यावरती तुम्ही घेऊ शकता, काही हरकत नाही. तर इथं आपलं अस्तर बरोबर झालेलं आहे. आता हे अस्तर जे आहे तर ते आपल्याला पलटी मारायचं आहे. यामुळे काय होतं, आतल्या बाजूने सुद्धा आपल्या ड्रेसला अतिशय छान अशी फिनिशिंग येऊन जाणार आहे, त्यामुळे दोरे वगैरे निघणार नाही ड्रेसचे. इथं बघू शकताय आतल्या बाजूला एकदम छान अशी फिनिशिंग, आणि आपली शिलाई जी आहे तर ते आतल्या बाजूला गेलेली आहे. तर आता हे पुढच्या भागाचं स्टिच पूर्ण झालेलं आहे. आता खालचा जो राऊंड आहे आपला अस्तरचा, तर तो राऊंड मी कंप्लीट करून घेते, म्हणजे एक टिप मारून घ्यायची आहे, जेणेकरून खालच्या भागाने जे दोरे वगैरे निघणार नाहीत आणि आतल्या अस्तरला सुद्धा फिनिशिंग छान यावी. तर इथं पूर्ण आता मी घेरा जो आहे तर तो घेऱ्याला टिप मारून घेणार आहे. तर पूर्ण घेऱ्याला टिप मारून झाली. त्याच्यानंतर आता शोल्डरला शोल्डर जॉईंट करायचा आहे. पाठीमागचा भागसुद्धा मी इथं बनवून घेतलेला आहे बघा. पाठीमागचा गळा जो आहे तर तो गोल गळा आहे. आता शोल्डरवरती शोल्डर ठेवून घ्यायचं आहे. शोल्डरवरती शोल्डर ठेवून झाल्याच्या नंतर 2-2 टिपा व्यवस्थित मारायच्या आहेत. लॉक करून घ्यायचं आहे. लॉक करणे म्हणजे मशीन 2 वेळेला फिरवायची असते आपल्याला, त्यामुळे दोरा जो आहे तर तो आपला उसवत नाही धागा, आणि कपड्याला मजबूती येते. तर हे बघा अशा प्रकारे लॉक करून मी डबल शोल्डरला टिपा मारून घेतल्यात. आता शोल्डरला टिपा मारून झाल्याच्या नंतर आपल्याला बाही जॉईंट करून घ्यायची आहे. त्या अगोदर आपल्याला व्यवस्थित शोल्डर कट करून घ्यायचं आहे. साईडला सुद्धा एक्स्ट्रा आला असेल तर एक्स्ट्राचा भाग वगैरे कट करून घ्यायचा आहे. गोल असा आकार मुंड्याचा देऊन घ्यायचा आहे आपल्याला इथं. त्या शोल्डर मोजलं, मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे व्यवस्थित, आणि मुंड्याचा आकार देऊन घेतल्याच्या नंतर आपल्याला बाही जी आहे तर ती मध्यावरून जॉईंट करायची आहे. दरवेळेला आपण मध्यावरून जशी बाही जॉईंट करतोय तशीच ही फुगाबाहीसुद्धा जॉईंट करून घ्यायची आहे. आणि बाही जॉईंट करत असताना डबल टिप लगेचच मारून घ्यायची आहे, सिंगल टिप मारायची नाही आहे, डबल टिप मारायची. रेडीमेड कपड्यांना सिंगल टिप असते, त्यामुळं रेडीमेड कपडे फाटतात, उसवतात लवकर. परंतु आपण जे घरी असे स्टिच करून घेतलेले असते त्याला डबल आपण टिपा मारतो, त्यामुळं व्यवस्थित असे म्हणजे स्टिच होतात आणि राहतात पण, टिकतात पण. तर मैत्रिणींनो, अशाच प्रकारचं ड्रेसेस जर तुम्हाला घरी स्टिच करणार असाल तर तुम्ही व्हिडिओ बघून स्टिच करू शकता. आणि जर तुम्हाला माझ्याकडून स्टिच करून घ्यायचे असतील तर तसं तुम्ही मला कमेंट करून सांगा की स्टिच करायचे, की तुम्ही तुमची साडीसुद्धा मला पाठवू शकता. तुमच्या साडींचे ड्रेसेस मी शिवून देते आणि फक्त माप पाठवायचं आहे मला. जर नसेल तर तुम्ही मला जरी सांगितली साडी आणि तर मी तुम्हाला साडी कशी पाहिजे तशी मागवून मी तुम्हाला साडींचे ड्रेसेस मी शिवून देऊ शकते. तर बघा, तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही तसं मला कमेंट करा. मी नक्कीच तुमच्यापर्यंत ही सेवा पोहोचवण्याचा प्रयत्न करीन. आणि तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे, तर तुम्ही प्लीज सपोर्ट करा. प्रत्येकाला एकमेकांच्या सपोर्टची गरज असते, जशी की मला तुमच्या सपोर्टची गरज आहे. आत्तापर्यंत तुम्ही मला खूप सपोर्ट केला आहे आणि इथूनसुद्धा सपोर्ट करणार अशी मला अपेक्षा आहे, आणि करणारच तुम्ही, असे माझी ही आहे, खात्री आहे मला तुमची. तर
इथं बघा मी दोन्ही बाह्या ज्या आहेत तर त्या जॉईंट करून घेतलेल्या आहेत. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल, असंच कंटेंट पाहायला आवडत असेल, तुम्ही जर शिकत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचं बेल आयकॉनचं बटन ऑलवरती ठेवा, जेणेकरून मी जो काही नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येऊन जाईल. आता इथं मी बाह्या जॉईंट करून घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर दोन्ही बाही वगैरे व्यवस्थित अशा जॉईंट करून घेते. आणि आता आपल्याला इथं छातीचं माप घ्यायचं आहे, कमरेचं माप घ्यायचं आहे, त्याच्यानंतर पूर्ण शोल्डरचं माप घ्यायचं आहे आणि बाहीचा घेऱ्याचं. आता इथं सगळे मापं घेणार आहे मी आणि इथं मार्किंग करून घेणार आहे. त्या मार्किंगनुसारच आपल्याला ड्रेसला फिटिंग करून घ्यायची आहे. तर फिटिंग कशी करायची तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे. बघा, एकदम रेडीमेड स्टाईल आपण फिटिंग करत असतो अस्तरची आणि मेन फॅब्रिकची, त्यामुळं फॅब्रिकचे दोरे वगैरे निघण्याची शक्यता खूप कमी असते. लहान मुलींचे सुद्धा ड्रेसेस आपण स्टिच करत असतो, ब्लाऊजसुद्धा स्टिच करतो, खूप सारे ब्लाऊज वेगवेगळ्या डिझायनर ब्लाऊजसुद्धा स्टिच करतो. तर इथे बघा आता अशा प्रकारे मी मार्किंग करून घेतले. आपलं जे आता ड्रेसला मार्किंग करून घेतलं आणि त्या मार्किंगनुसारच आपण इथं शिलाई मारून घेतोय. आता शिलाई मारत असताना कमरेच्या खाली 4 ते 5 इंचावरती आपण शिलाई मारायची आहे. फिटिंगची शिलाई बघा 4 ते 5 इंचावरती, म्हणजेच अस्तर आणि मेन फॅब्रिकला धरून शिलाई मारली आणि तिथं आपल्याला लॉक करून घ्यायची आहे मशीन. तुम्हाला आता व्हिडिओत दिसेल. आता बघा इथं मी अस्तर आणि मेन फॅब्रिक धरलं, तिथं लॉक करून घेतली 2 ते 3 वेळेला, हे बघा अशी करून. आणि तिथून आपल्याला अस्तर वरच्या वरी सोडायचं, खालचं अस्तर खाली सोडायचं, दाब उचलून पुन्हा फक्त मेन फॅब्रिक दोन्ही भाग जॉईंट करायचे आहेत. यामुळे मेन फॅब्रिकची जी शिलाई आहे तर ती अजिबात दिसत नाही, तर ती आतल्या बाजूने फोल्ड होते आणि दोरेसुद्धा निघत नाहीत. फिनिशिंग ड्रेसला अतिशय छान असं येऊन जातं. तर इथे बघा आतल्या बाजूने मी मारून घेतली. आता आपल्याला इथे छोटासा कट मारून घ्यायचा आहे अस्तरला आणि मेन फॅब्रिकला, इथं बघू शकताय. आणि कट मारल्याच्या नंतर मेन फॅब्रिकचं जे आहे तर ते शिलाई आतमध्ये ढकलायची आणि फक्त अस्तरची शिलाईवरती अस्तरवरती शिलाई मारून घ्यायची. फक्त 2 अस्तरचेच धरलेत मी आता पदर बघा आणि इथं शिलाई मारून घेतलेली आहे. तर अशा प्रकारे आपल्याला एकदम फिनिशिंग सहित ड्रेस स्टिच करायचे आहेत. यामुळे आपल्याला ड्रेस स्टिच केल्यामुळे आपल्याला अतिशय छान असे ड्रेस दिसतात. आणि तुम्ही नवीन असाल तर तुम्ही सुद्धा हे ड्रेस शिवू शकता आणि कस्टमरची सुद्धा बिनधास्त ड्रेस घेऊ शकता शिवण्यासाठी. तर अशा प्रकारे ड्रेस जर तुम्ही शिवलात तर तुम्हाला कसलीही अडचण येणार नाही. आणि हो, थोडंसं जरी अडचण आली तुम्हाला ब्लाऊजमध्ये असो किंवा ड्रेसमध्ये असो, कशामध्येही अडचण आली तर तुम्ही मला तसं कमेंट करा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठीच मी हे आपले चॅनल आहे. तुम्हाला सेवा मिळाव्यात यासाठीच मी आपलं चॅनल खोललेलं आहे. त्यामुळे प्लीज कमेंट करा आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा. तर मैत्रिणींनो, आपला ड्रेस जो आहे तर तो इथं कंप्लीट झालेला आहे. तर मैत्रिणींनो, कसा वाटला हा ड्रेस, तुम्हाला हा ड्रेस आवडला किंवा नाही हे कमेंटमध्ये नक्कीच सांगायला विसरू नका. थोडा जरी ड्रेस आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा आणि म्हणजे जेणेकरून ज्या नवीन मैत्रिणी शिकत आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि त्यासुद्धा घरी बसून स्टिच करू शकतील. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. आणि हो, कमेंट करायला प्लीज विसरू नका. व्हिडिओ बनवायला खूप वेळ लागतो, परंतु कमेंट करा, लाईक करा. त्यामुळे मला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळतं. तुमच्या एक लाईकमुळं, लाईक करायला कसलेही पैसे लागत नाही, त्यामुळे लाईक करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही इथपर्यंत वेळात वेळ काढून इथपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. थँक्यू.